नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. मी पूजा बनसोडे. आज आपण बनवूया सगळ्यांना आवडणारे मटण. त्यासोबत गरमागरम भाकरी, हे आळणी रस्सा आणि याचीच आपण काळ्या मसाल्यात मटणची भाजी करणार आहोत. तर चला, हे बनवण्यासाठी काय काय लागतं आपण बघूया. ये देखिए, हमने लिया है 250 ग्राम मटन. अब मसाले देखते हैं. धनिया, खोबरं, लाल मिरची, तीळ आणि खसखस, तेजपत्ता, बड़ी इलायची, छोटी इलायची, मिरे, लौंग, हरा धनिया, अद्रक, लसूण, कांदा, हळद, लाल तिखट आणि मीठ. एवढे सगळे आपल्याला मटण बनवण्यासाठी लागणार आहे. चला, आता आपण मटण आधी व्यवस्थित धुवून घेऊया. मटण आपण व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे. हे बघा, तेल टाकूया. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे. कांद्यानंतर थोडंसं मीठ आपण यात घालून घेऊया आणि थोडीशी हळद. आता यांना छान मस्तपैकी परतून घेऊया. हे बघा, आता यामध्ये आपण मटण टाकूया. याला चांगलं आपण परतून घेऊया. असं मटण परतून घेतल्यानंतर याच्यात जे पाणी येतं ते पूर्णपणे सुकेपर्यंत आपल्याला असं मटण यात फ्राय करून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे. हे असं करून घेतल्यामुळे मटणाला जो मासूळ वास, वैस वास येतो तो येत नाही. आता याला आपण होऊ दे, यातलं पूर्ण पाणी जिरून जाऊ दे. आणि दुसऱ्या बाजूला तव्यावर आपण मसाला भाजून घेऊया. कांदा आपल्याला चांगला ब्राऊनच्या वरती काळा होऊ द्यायचा आहे. आणि याच्यावर आपण थोडंसं तेल टाकूया. आता आपण इथे कांद्याला होऊ द्या, तोपर्यंत आपण अद्रक लसूण काढून घेऊया. मधून मधून मटणाकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं. याचं पण निघणारं पाणी पूर्णपणे आपल्याला जिरू द्यायचं. आता आपण अद्रक लसूण काढून घेऊया. अद्रक, लसूण आणि त्यात मी कोथिंबीर ॲड केली. चला, आता याची पेस्ट बनवून घेऊया. हे बघा, अद्रक लसूणची पेस्ट, ती छानपैकी कलर येतो.
आता आपण आपला मसाला भाजून घेऊ. छानपैकी कांदा असा काळसर आपल्याला होऊ द्यायचा आहे. मधून आपल्याला आपल्या मटणाकडे पण लक्ष द्यायचं. आता आपला कांदा होत आलेला आहे. आता आपण काय करू, कांदा याच तव्यावर एका साईडला लावून घेऊ. आणि मध्ये थोडंसं ऑइल टाकू. यामध्ये आपण मिरच्या टाकूया. मिरच्या थोड्या झाल्या त्या पण आपण थोड्याशा साईडला करून घेऊ. आता यात आपण खोबरं ॲड करू. किसलेलं खोबरं लवकर होतं, त्यामुळे आपण थोडंसंच करून त्याला साईडला करून घेऊ. परत थोडंसं तेल ॲड करू. आता यामध्ये इलायची, जिरे, मिरे टाकून घेऊ. ह्याची छान फुलले इलायची वगैरे हे आपण त्यात धने ॲड करू. खसखस आणि तीळ हे फटफट उडतात अंगावर आणि ते लवकर होतात, म्हणून ते सगळ्यात नंतर आपल्याला टाकायचे. आणि आता शेवटी तीळ आणि खसखस घालू. असा खमंग असा मसाला आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या मटण रस्स्याला एकदम छान अशी टेस्ट येते. हे बघा, आवाज यायला सुरुवात झाली. आता हे सगळं आपण एकत्र करून परत एकदा भाजून घेऊ. बस. आता हे मिक्सरला लावून आपण वाटून घेऊया. परफेक्ट मसाला आपला भाजून झालेला आहे. हे बघा, मसाला आता सध्या खूप गरम आहे, म्हणून याला आपण असं थंड करायला प्लेटमध्ये काढून घेऊया. तोपर्यंत आपण मटण बघूया. हे बघा, मटणाला आपण मस्तपैकी खालून घेऊया आणि फुल गॅसवर याला ठेवू. मटणातलं पाणी संपलं की ते आपण आधी घातलेलं ते आपोआप साईडला निघायला सुरुवात होते. ह्या अशा पद्धतीने केल्यामुळे मटणाचा वास येतो. आता यातच आपण सगळे साईडला करून घेऊ. तर यात आपण एक अद्रक लसूण टाकू. यातच थोडंसं व्यवस्थित होऊन घेऊया. मस्त आता
आता अद्रक लसूण टाकल्यावर खमंग असा सुरेख वास येतोय. आता यामध्ये आपण पाणी टाकू. आता याला उकळी येऊ दे. हे बघा सुंदर अशी उकळी फुटलेली आहे. आता यावर आपण गॅस कमी करून झाकण ठेवून याला शिजू देऊ बारीक गॅसवर. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला कुकरमध्ये घालून 1 ते 2 शिट्टी देऊन घेऊ शकता. आपलं मटण शिजेपर्यंत आपण आता हा मसाला काढून घेऊ. हे बघा छानपैकी आता आपला मसाला पण रेडी आहे. आता आपण मटण शिजलंय का ते बघून घेऊया. आता चला आपण आपल्या मटण बघून घेऊया. 15 ते 20 मिनिटं व्यवस्थित मटण शिजू द्यायचे. हे बघा आपलं मटण शिजून रेडी झालं आहे. आपल्या घरात लहान लेकरं असेल तर हे चिकन आळणी म्हणूनही तुम्ही खायला देऊ शकता. चला आता आपण याला फोडणी देऊया. कढईमध्ये आपण सगळ्यात आधी तेल टाकून घेऊया. आता यामध्ये लाल तिखट आपण ॲड करूया. मिरची आपण थोडीशी टाकलेली आहे कारण की आधी पण आपण मिरची टाकलेली. यात थोडीशी कोथिंबीर ॲड करू. आता आपण वाटलेल्या मसाल्याचं वाटण टाकूया. याला छानपैकी हलवून घेऊया. यामध्ये आपण घरी दळलेला आपला काळा मसाला ॲड करून घेऊया. यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करूया. त्यामुळे काय होतं मसाले चांगले शिजतात पाणी टाकले की आणि भाजीला तरीही खूप छान येते. आता याला चांगलं मस्तपैकी होऊ देऊया. हे बघा आपला मसाला छानपैकी झालेला आहे. हे असं तेल सुटलं म्हणजे मसाला व्यवस्थित झालेला आहे.
छानपैकी असं हलवून घेऊया आता आपण. हे बघा, मसाला शिजला म्हणजे मसाला तेल वेगळं सोडायला सुरुवात करतो. तर यात आपण शिजलेलं मटण ॲड करूया. याला पीस आधी थोडेसे होऊ द्यायचे आहेत आपल्याला, म्हणजे पीसला सगळा मसाला असा लागला की एकदम छान अशी टेस्ट येते. आता यामध्ये मटणाचा पिवळा असा आपण ॲड करूया. तुम्हाला जशी भाजी घट्ट पातळ हवी असेल तसे तुम्ही पाणी ॲड करू शकता. त्याला छानपैकी उकळी येऊ देऊया आपण. आधी फुल गॅसवर, आणि उकळी आली की त्याच्यानं 5 ते 10 मिनटानंतर आपण बारीक गॅसवर भाजीला उकळू देणार आहोत. हे बघा, भाजीला उकळी आली आहे. आता आपण गॅस कमी करूया. भाजीमध्ये मीठ वगैरे चेक करून कमी झालं असेल तर मीठ टाकून घ्या. आणि याला आता 5 ते 10 मिनटं मंद गॅसच्या आचवर उकळू देऊया. चला आता आपण आपली भाजी खोलून बघूया. हे बघा, आपली भाजी तयार झालेली आहे. आता या भाजीमध्ये आपण वरतून थोडीशी कस्तुरी मेथी टाकूया. याने चव अजून छान येते. चला आता आपण गरम गरम खायला घेऊया. हे बघा, आपली मटणची थाळी रेडी आहे. हा फिका रस्सा येलो कलरचा आपण लेकरांना वगैरे आणि बऱ्याच वेळेस लहान माणसंही आवडीने खातात. कांदा लिंबू भाकरीसोबत तुम्ही एन्जॉय करू शकता. अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू.